आणि तो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ फक्त पाहण्याचं कारण असं आहे की तुम्हाला एकदम तिन्ही काळ, काही जणांचं म्हणणं होतं की सर थोडंसं कन्फ्युज होतं, म्हणून मग आज मी एक काळ घेतो पूर्ण वर्तमान काळ, आणि त्यानंतर उद्या पूर्ण भूतकाळ आणि परवा पूर्ण भविष्यकाळ. तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय का प्रेझेंट परफेक्ट टेन्स दिसतोय का तुम्हाला स्क्रीनवर? येस. नाव प्रेझेंट परफेक्ट टेन्सला आज आपण समजून घेऊया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. इट इज नोन ॲज पूर्ण वर्तमान काळ इन मराठी, and English it is present perfect tense. Now at the down I have given some of the formulas like कर्त्या ठिकाणी जर आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पैकी जर असेल, म्हणजे जो आपला साध्या वर्तमान काळाचा नियम होता ना ऍक्शन कॉलम आणि पोझिशन कॉलमचा, तोच नियम इथे आहे. आय, वी, यू, दे प्लुरल नाउन यापैकी करता असेल तर खाली फॉर्म्युला दिल्याप्रमाणे पहिला सब्जेक्ट येतो, मग सब्जेक्ट नंतर हॅवचा वापर होतो. इथे हॅज येणार नाही कारण कर्त्या ठिकाणी आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पैकी असेल. त्यानंतर विथ वर्ब 3 म्हटलेला आहे, म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणलंय म्हणजे कर्म. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात आलं असेल की क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर आपण पाहिला, दुसऱ्या रूपाचा वापर आपण पाहिला, आणि चौथ्या रूपाचा वापर पाहिला कुठे होतो. तर आता तिसऱ्या रूपाचा वापर आपण पूर्ण काळांमध्ये पाहत आहोत. तर मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रियापदाच्या 4 रूपांचा फॉर्म्युला दिलेला आहे. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं आणि चौथं. तर त्याचा तुम्ही जर समजा पीडीएफची झेरॉक्स काढली नसेल तर काढून घ्या, कारण ती तुम्हाला आता लागणार आहे. त्याच्यामुळे तर त्याचा तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी त्या क्रियापदांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आता सकाळच्या बॅचला, दुपारच्या बॅचला मी हेच घेतलेलं आहे. आता संध्याकाळच्या बॅचला, दुपारच्याच बॅचचे मला बरेच जण दिसत आहेत. आत्ताच्या बॅचच्या फक्त 2-3च आहेत, रेणुका मॅडम वगैरे वगैरे. त्याच्यामुळे तुमचं रिव्हिजन होऊ शकतं दुपारच्या वाल्यांचं. आय, वी, यू, दे प्लुरल नाउन यापैकी करता असेल तर हॅव याचा वापर होऊन क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर होतो आणि मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येतं. त्याचप्रमाणे कर्त्या ठिकाणी जर ही, शी, इट सिंग्युलर नाउन असेल, म्हणजे ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी करता असेल, तर हॅव न वापरता त्यानंतर हॅजचा वापर झालेला आहे असे दिसते. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हॅज आलेला आहे कारण कर्त्या ठिकाणी एकवचनी करता असेल. तर मी या ठिकाणी 4 वाक्य घेतलेले आहेत. मी अभ्यास केला आहे. मग 4 कुठली? होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न. मी अभ्यास केला आहे, मग आय हॅव डन माय स्टडी. आता मी अभ्यास केला आहे म्हणजे या ठिकाणी कृती पूर्ण झालेली आहे. मग आय हॅव डन माय स्टडी असं वाक्य या ठिकाणी झालेलं आहे. हॅवचा वापर झाला कारण करता आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पैकी आहे. त्याचप्रमाणे हे वाक्य जर नकारार्थी घेतलं मराठीमध्ये तर मी अभ्यास केलेला नाही. मग या ठिकाणी मी अभ्यास केलेला नाही म्हणून आय हॅव नंतर नॉटचा वापर होऊन मग क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला दिसतो. आय हॅव नॉट डन माय स्टडी असं ते वाक्य होणार नकारार्थी. मग हेच वाक्य प्रश्नार्थी कसं होईल बघा. मी अभ्यास केला आहे का? मग मी अभ्यास केला आहे का म्हणताना प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद पहिलं येणार. मग हॅव आय डन माय स्टडी असं ते वाक्य झालं प्रश्नार्थी. आणि नकारार्थी प्रश्नार्थीमध्ये मी अभ्यास केलेला नाही का? मग नकारार्थी प्रश्नार्थी आहे म्हणून हॅवंट आय डन माय स्टडीज असं ते या ठिकाणी वाक्य होतं. मग हे एक वाक्य फॉर्म्युला किंवा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी दाखवलेलं आहे. या वाक्यांवरून एक लक्षात आलं
की मी अभ्यास केला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं आहे. पण जर या वाक्यामधला शेवटचा आहे जर आपण काढला तर वाक्य होतं मी अभ्यास केला. मग मी अभ्यास केला जर एवढंच वाक्य झालं तर हे सिंपल पास्ट टेन्स वालं वाक्य झालं. मग सिंपल पास्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स असे हे दोन काळ खूप जवळ आहेत. मग मी अभ्यास केला आहे म्हणजे कृती पूर्ण झालेली नुकतीच, म्हणजे वर्तमान काळ नुकताच संपलेला आहे, म्हणून याला म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. त्याचप्रमाणे नुसतं मी अभ्यास केला म्हणजे या कृतीला होऊन बराच वेळ झालेला आहे, म्हणून साधा भूतकाळ असं याला म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फरक लक्षात आला की साधा भूतकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ हे दोन्ही फार जवळजवळचे काळ आहेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी काही वाक्य दाखवणार आहे आणि त्या वाक्यांचा आपण नीट अभ्यास करून मग तुम्हाला मी सरावासाठी काही वाक्य देईन. आता लेट्स सी. ओके, आता या ठिकाणची म्हणजे दुपारच्या बॅचला घेतलेलीच वाक्य आहेत. तर आता या ठिकाणी मी बोलून दाखवतो, म्हणजे हा जो व्हिडिओ होईल, हा जो रेकॉर्डिंग चालू आहे यामध्ये कोणाचाही आवाज येणार नाही आणि जेणेकरून तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी अत्यंत गरजेचं होईल. त्यामुळे फक्त आता ऐकून घ्या मी काय सांगतोय आणि मग अजून काही वाक्य तुम्हाला संध्याकाळी अभ्यासासाठी देईन. तुम्ही आता काय करत जा इथून पुढे, तुम्ही जे वाक्य मला बनवून पाठवताना तर ती बनवून पाठवाच, काही हरकत नाही, पण अजून थोडा अभ्यास वाढवा आणि ती वाक्य बोलून पण मला पाठवा. कारण आपलं स्पीकिंगचा जर सराव झाला नाही तर असं आपण अनेक वर्ष शाळेमध्ये इंग्लिश लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये प्रश्न सोडवलेले आहेत, इंग्लिशमध्ये वाचलं आहे, पण आपण इंग्लिशमध्ये कधी बोललोच नाहीये शाळेमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही. आता इथून पुढचा अभ्यास तुम्ही मला लिहून पाठवाच, पण त्याचा प्रत्येकाचा एक ऑडिओ पण येणं गरजेचं आहे. जे लिहिलं आहे ते बोललेलं आहात तुम्ही, कारण जिभेला वळण लागणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आता कन्फ्युजन नको म्हणून मीच बोलतो आणि तुम्हाला नीट समजून सांगतो, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा ऐकता येईल. पहिलं वाक्य आहे मी नाश्ता केला आहे. आता मी नाश्ता केला आहे यामध्ये नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट आणि नुकताच नाश्ता पूर्ण झालेला आहे असं या ठिकाणी दिसतंय. मग करता आय वी यू दे प्लुरल नाउन पैकी असल्यामुळे आय हॅव ने सुरुवात होणार. आय हॅव आणि केला म्हणजे करणे हे क्रियापद असल्यामुळे क्रियापदाचं तिसरं रूप येणार, म्हणजे करणेला इंग्लिशमध्ये डू म्हणतात पहिलं रूप, डीड दुसरं रूप आणि डन हे तिसरं रूप आहे. मग या ठिकाणी वाक्य होणार आय हॅव डन माय ब्रेकफास्ट. आता माय म्हणजे तुम्ही म्हणा की इथे माझा नाश्ता नाही लिहिलेला आहे, तर तेवढा अगदी शब्दशः मराठी टू इंग्लिश जायचं नाही आणि ते होत पण नाही. आय हॅव डन ब्रेकफास्ट म्हणलं तरी चालतं, पण कुणी जर म्हटलं की आय हॅव डन माय ब्रेकफास्ट तर ते चुकीचं नसतं. त्यानंतर याच वाक्याला नकारार्थी करायचं म्हटलं तर मी नाश्ता केलेला नाही असं वाक्य या ठिकाणी होतं आणि याला फक्त नॉटचा आधार घेतला जाईल. आय हॅव नॉट डन माय ब्रेकफास्ट. मग हॅव नॉटला हॅवंट म्हटलं तरी चालतं. मग आय हॅवंट डन माय ब्रेकफास्ट हे झालं नकार. आणि ह्या वाक्याला प्रश्नार्थी करताना मी नाश्ता केला आहे का, मग प्रश्न आल्यामुळे हॅव सुरुवातीला येईल आणि हॅव आय डन माय ब्रेकफास्ट असं ते वाक्य होईल. नकारार्थी प्रश्नार्थी मध्ये मी नाश्ता केलेला नाही का, पण नाही का म्हणून हॅवंट किंवा हॅव नॉट पहिला येतो, पण त्याला हॅवंट म्हणू आपण. हॅवंट आय डन माय ब्रेकफास्ट. अशा पद्धतीने हे एक वाक्य 4 प्रकारे झालेलं आहे. दुसरं वाक्य आहे तिने पुस्तक वाचले आहे. बघा प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला आहेने वाक्य संपलेलं दिसतंय. मग बऱ्याचदा कन्फ्युजन तुमचं कुठे होऊ शकतं माहितीये का, की तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मधली इन्फॉर्मेशन मधली वाक्य हे आहेने संपलेली दिसतात. राम गाडीमध्ये आहे किंवा मी अभ्यासात आहे, म्हणजे इथे पण आहे दिसलं आपल्याला.
पण तिथे क्रियापद नाहीये. तिथे एमिजार नंतर नाऊनचा वापर झालेला आहे. मग परत आहे कुठं दिसतो आपल्याला? तर चालू वर्तमान काळामध्ये. मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास करत आहे. तो घरी पोचत आहे. म्हणजे इथे पण आहेने वाक्य दिसत आहेत. पण तिथे क्रियापद तने संपतंय. मी अभ्यास करत आहे. तो घरी पोचत आहे. म्हणजे नुसता तो. येत, जात, राहत, पोचत, ऐकत, हसत आणि म्हणून तिथे क्रियापदाचं चौथं म्हणजे आयएनजी रूप दिसतं. आणि इथे पण वाक्य संपतं आहेने मराठी वाक्य. पण त्याच्या आधी क्रियापदाला ल, ला, ली, लो, ले पैकी लागलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला दिसत आहे. तर लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि हे प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला नाही समजणार. म्हणून दिलेल्या वाक्यांचं रोज लिखाण आणि बोलून ऑडिओ मला पाठवणं गरजेचं आहे इथून पुढे. तर तिने पुस्तक वाचले आहे हे वाक्य होईल शी हॅज. आणि रीडचा थर्ड फॉर्म रेड. शी हॅज रेड अ बुक. म्हणजे रीडचं स्पेलिंग रेडला पण सेम राहतं. म्हणजे READ रेड आणि READ रीड. फक्त उच्चार बदलतो. तर रेड म्हणजे RED रेड लिहू नका, ते म्हणजे लाल होतं. आणि ते READ रेड आहे. तर शी हॅज रेड अ बुक. हॅज का घेतला? कारण करता ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी आहे. बरोबर? आता पुढे. तिने पुस्तक वाचलेले नाही. मग सरळ सरळ सोप्पा काळे बघा. शी हॅज नॉट रेड अ बुक. शी हॅझंट रेड अ बुक म्हणला तरी चालेल. प्रश्न आहे, तिने पुस्तक वाचलेलं आहे का? मग हॅज शी रेड अ बुक. आणि तिने पुस्तक वाचलेलं नाही का? हॅझंट म्हणा त्याला. हॅझंट शी रेड अ बुक. असे ते 4 वाक्य झाले. आता तिसरं आहे, आम्ही नवा कोर्स सुरू केला आहे. आता आम्ही म्हणजे वी होतं. मग वी वी येऊ दे असल्यामुळे वी हॅव. वी हॅव सुरू करणे हे क्रियापद आहे. म्हणजे स्टार्ट. मग स्टार्टचा थर्ड फॉर्म स्टार्टेड. वी हॅव स्टार्टेड अ न्यू कोर्स. नवा कोर्स म्हणून न्यू कोर्स. मग वाक्याची रचना कशी होते बघा. म्हणजे आम्ही या अर्थाने वी पहिला घेतला की लगेच वाक्यात शेवटी आहे म्हणून हॅव घेतला. सुरू केला म्हणजे स्टार्टेड घेतला आणि नवा कोर्स म्हणून अ न्यू कोर्स घेतला. म्हणजे मराठीत जर ही सिक्वेन्स करायची म्हटली इंग्लिश सारखी तर होणार कसं? आम्ही आहे केला सुरू कोर्स नवा. जे इंग्रजी वाक्य कसं झालं? आम्ही आहे केला सुरू कोर्स नवा. म्हणजेच वी हॅव स्टार्टेड अ न्यू कोर्स. अशा अर्थाने इंग्रजी मराठी उलट असतं. आता आम्ही नवा कोर्स सुरू केलेला नाही. मग फक्त हॅव नॉट होणार. वी हॅव नॉट स्टार्टेड अ न्यू कोर्स. प्रश्न कसा होईल बरं? आम्ही नवा कोर्स सुरू केला आहे का? मग हॅव वी स्टार्टेड अ न्यू कोर्स. आणि चौथं, आम्ही नवा कोर्स सुरू केलेला नाही का? मग हॅवंट वी स्टार्टेड अ न्यू कोर्स. असे 4 वाक्य का बोलून दाखवतोय? तर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहताना ही पुन्हा वाक्य नीट समजतील ज्यांना आता समजत नाहीये. आता घेऊया चौथं वाक्य. त्यांनी पुण्यात घर विकत घेतलं आहे. बघा, त्यांनी म्हणजे दे, अनेक वचन. दे की लगेच हॅव घ्यायचं आहे. दे हॅव की लगेच क्रियापद विकत घेणे म्हणजेच परचेस. तर परचेसचा थर्ड फॉर्म परचेस्ड. आणि जर बाय घेतलं तर बायचा थर्ड फॉर्म बॉट. दोन्हीपैकी एक घेऊ शकतो आपण. मग दे हॅव परचेस्ड अ न्यू हाऊस इन पुणे. अशा अर्थाने झालं होकारार्थी वाक्य. त्यांनी पुण्यात घर विकत, नवीन नाही का, नुसतं घर. हा, त्यांनी पुण्यात घर विकत घेतलेलं नाही. मग दे हॅव नॉट परचेस्ड अ हाऊस इन पुणे. प्रश्न आहे, त्यांनी पुण्यात घर विकत घेतलं आहे का? हॅव दे परचेस्ड अ न्यू हाऊस इन पुणे.
आणि चौथं होईल त्यांनी पुण्यात घर विकत घेतलेलं नाही का? मग हॅवंट दे परचेस्ड अ हाऊस इन पुणे. आता हे काळ मी शिकवताना आणि तुम्ही ऐकताना सोपे वाटतात. पण जेव्हा खरंच या काळाची गरज व्यवहारामध्ये लागेल, तेव्हा पटकन ब्रेनला कळलं पाहिजे, की हे वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये बोलणं गरजेचं आहे आणि ब्रेनने तुम्हाला पटकन मदत केली पाहिजे. आणि हे होतं फक्त सरावाने. त्याच्यामुळे मी जे व्हिडिओ पाठवेन ना, हा पुन्हा पुन्हा पाहत जा. तुमच्या ब्रेनला कळलं पाहिजे कुठला काळ आपण बोलणार आहोत. वाक्य आहे आता 5वं. तू आपले काम पूर्ण केले आहे. आपले म्हणजे तुझेच अशा अर्थाने. यू असल्यामुळे हॅव घेतला. यू हॅव कम्प्लिटेड. पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट. पण क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे कम्प्लिटेड. मग यू हॅव कम्प्लिटेड युअर वर्क. हेच वाक्य नकारार्थी कसं होईल? तू आपले काम पूर्ण केलेले नाही. मग यू हॅव नॉट कम्प्लिटेड युअर वर्क. हॅव नॉटला हॅवंट पण चालेल. आता प्रश्न, तू आपले काम पूर्ण केले आहेस का? हॅव यू कम्प्लिटेड युअर वर्क? हॅव पहिला घेतला. आणि तू आपले काम पूर्ण केलेले नाहीस का? मग हॅवंट. हॅव नॉटला हॅवंट म्हणून. हॅवंट यू कम्प्लिटेड युअर वर्क? अशा अर्थाने 4 प्रकार झाले एका वाक्याचे. आता आपण घेऊया 6वं वाक्य. मुलांनी गृहपाठ केला आहे. मग मुलांनी म्हणजे चिल्ड्रन म्हणू आपण. पण निश्चित मुलांबद्दल बोलणं चाललंय म्हणून द चिल्ड्रन. द चिल्ड्रन हॅव गृहपाठ नाही का? मग द चिल्ड्रन हॅव डन देअर होमवर्क. केला म्हणजे डन. डूचा थर्ड फॉर्म. आता चिल्ड्रनला बरेच जण चिल्ड्रन्स असं म्हणतात, एस लावतात. पण अनेक वचने असून सुद्धा याला चिल्ड्रनच म्हणायचंय, कारण त्याचा एक वचन चाइल्ड आहे. चिल्ड्रन्स जर म्हटलात तुम्ही तर मुलांचे असा त्याचा अर्थ होतो, म्हणून एस नाही लावायचा. द चिल्ड्रन हॅव डन देअर होमवर्क. मुलांनी गृहपाठ केलेला नाही. द चिल्ड्रन हॅव नॉट डन देअर होमवर्क. प्रश्न, मुलांनी गृहपाठ केला आहे का? हॅव द चिल्ड्रन डन देअर होमवर्क? आणि मुलांनी गृहपाठ केलेला नाही का? हॅवंट द चिल्ड्रन डन देअर होमवर्क? असं 6वं वाक्य झालं. आता 7वं वाक्य काय बघा. शिक्षकांनी नवीन धडा शिकवला आहे. आता शिक्षकांनी म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होतो की अनेक वचन आहेत का? तर अनेक वचन आहेत. शिक्षकांनी नवीन धडा शिकवला आहे म्हणजे शिक्षकांना आदराने शिक्षकांनी असं म्हटलेलं आहे, कारण तो नवीन धडा शिकवणारे एकच शिक्षक कोणतरी असणार आहेत, म्हणून याला एकवचनीच म्हणायचं आपण. द टीचर म्हणू आपण. द टीचर आता एकवचन असल्यामुळे हॅज घेणार आपण. द टीचर हॅज. शिकवणे म्हणजे टीच. आणि टीचचा सेकंड आणि थर्ड फॉर्म थॉट होतो. थॉट. आता थॉट वेगळा आणि थॉट वेगळा. थॉटचं स्पेलिंग THOUGHT होतं आणि थॉटचं स्पेलिंग TAUGHT होतं. मग इथे वाक्य होणार द टीचर हॅज थॉट अ न्यू लेसन. बघा, द टीचर हॅज थॉट अ न्यू लेसन. आता नकार घेऊ. शिक्षकांनी नवीन धडा शिकवलेला नाही. द टीचर हॅज नॉट taught a new lesson. हॅज नॉटला हॅझंट म्हटलं तरी चालेल. शिक्षकांनी नवीन धडा शिकवला आहे का? हॅज द टीचर. हॅज पहिला आला. हॅज द टीचर taught a new lesson. आणि शिक्षकांनी नवीन धडा शिकवलेला नाही का? हॅझंट द टीचर taught a new lesson. अशा पद्धतीने 7वं वाक्य पण आपण घेतलेलं आहे. 8वं वाक्य घेऊ आता आपण. त्याने गाणे गायले आहे. तो गाणे गायले आहे हे मराठीत वाक्य रचना चुकली आहे, तर तो न घेता त्याने घ्यायचं आपण. 8वं वाक्य. त्याने गाणे गायले आहे.
मग ही आल्यामुळे आपण हॅज घेणार आहोत. ही हॅज. आता गाणे गाणे म्हणजे सिंग, म्हणजे गाण्याचं नाव याला सॉन्ग म्हणतो आणि त्या गाण्याच्या कृतीला सिंग म्हणतात. मग सिंग हे पहिलं रूप, सॅंग हे दुसरं रूप, संग हे तिसरं रूप आणि सिंगिंग हे चौथं रूप. मग इथे आपण संग घेणार आहोत. ही हॅज संग सॉन्ग. आणि नकार, त्याने गाणे गायलेले नाही. ही हॅज नॉट संग सॉन्ग. बघा, हॅज नॉट हा. त्यानंतर त्याने गाणे गायले आहे का? हॅज ही संग अ सॉन्ग. आणि त्याने गाणे गायलेले नाही का? हॅझंट ही संग सॉन्ग. म्हणून म्हटलं क्रियापदाच्या त्या 4 रूपांचं PDF जे आहे त्याची प्रिंट काढून घ्या. कारण क्रियापदांची रूपं सुद्धा आता आपल्याला कळली पाहिजेत. कुठलं रूप कुठल्या प्रकारे बोललं जातं ते. आता वाक्य क्रमांक 9. आम्ही तिकिटे बुक केली आहेत. मग वी हॅव, आम्ही म्हणजे वी. मग आय वी येऊ दे, प्लुरल नाउन पैकी करता असल्यामुळे वी हॅव. क्रियापद आहे बुक करणे, म्हणजे हे इंग्लिशच वाक्य आहे. मग बुकला ईडी लागतो म्हणजे बुक्ड. आणि तिकिटे म्हणजे इंग्लिशच वाक्य आहे तिकीट. वी हॅव बुक्ड तिकीट्स. द तिकीट्स, निश्चित तिकिटांबद्दल बोललंय. वी हॅव बुक्ड द तिकीट्स. आम्ही तिकिटे बुक केलेली नाहीत. वी हॅव नॉट म्हणजेच हॅवंट. वी हॅवंट बुक्ड द तिकीट्स. आम्ही तिकिटे बुक केलेली आहेत का? हॅव वी बुक्ड द तिकीट्स. आणि आम्ही तिकिटे बुक केलेली नाहीत का? हॅवंट वी बुक्ड द तिकीट्स. असे 4 प्रकार मी सांगतोय. मुद्दामून इतकं क्लिअर सांगतोय कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला त्याची मदत होईल. 10वं वाक्य आहे, मी तुला अनेकदा कॉल केला आहे. अनेकदा म्हणजे मेनी टाइम्स. आय हॅव कॉल्ड. कॉलला ईडी लावला, थर्ड फॉर्म. आय हॅव कॉल्ड यू मेनी टाइम्स. नकार येऊ, मी तुला अनेकदा कॉल केलेला नाही. आय हॅवंट कॉल्ड यू मेनी टाइम्स. प्रश्न, मी तुला अनेकदा कॉल केलेला आहे का? हॅव आय कॉल्ड यू मेनी टाइम्स. आणि नकारार्थी प्रश्नार्थी, मी तुला अनेकदा कॉल केलेला नाही का? हॅवंट आय कॉल्ड यू मेनी टाइम्स. अशा पद्धतीने ही वाक्य कधी बोलता येईल सांगता येत नाही. बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की यातलं कुठलं तरी वाक्य आणि त्या वाक्यातला कुठला तरी फॉर्म, होकार नकार प्रश्न, नकारार्थी प्रश्न, हा बोलण्याची वेळ येते. आणि त्या क्षणाला आपल्याला अगदी स्पॅन ऑफ सेकंड्स आठवलं पाहिजे की हे वाक्य कुठल्या काळातलं आहे आणि त्या काळामधला हॅव घ्यायचा आहे का हॅज घ्यायचा आहे आणि क्रियापद तिसरं. ते हे फक्त शक्य आहे प्रॅक्टिस नाही. आता आपण 11वं वाक्य घेतोय. अनुभवानुसार म्हणजे आधी केलेल्या गोष्टीनुसार. मी ताजमहाल पाहिला आहे. मी ताजमहाल पाहिला आहे. पाहणे म्हणजे सी. इथे लुक न घेता सी क्रियापदाचा वापर होणार आणि सी चा सेकंड फॉर्म सॉ आणि थर्ड फॉर्म सीन आहे. मग वाक्य होणार आय हॅव सीन द ताजमहाल. मग ताजमहालच्या आधी द लावला कारण एकमेव असल्यामुळे तिथे द ताजमहाल आलेलं आहे. नकार होईल, मी ताजमहाल पाहिलेला नाही. मग आय हॅव नॉट सीन द ताजमहाल. प्रश्न, मी ताजमहाल पाहिलेला आहे का? मग हॅव आय सीन द ताजमहाल.
आणि नकारार्थी प्रश्नार्थी मी ताजमहाल पाहिलेला नाही का? हॅवंट आय सीन द ताजमहाल. असं हे वाक्य 4 प्रकारे. आता वाक्य क्रमांक 12 म्हणजे दुसरं वाक्य 11 ते 20 मधलं. तिने परदेशात प्रवास केला आहे. शी हॅज घेतला कारण ती घेतलेला आहे करता एकवचनी. शी हॅज प्रवास करणे म्हणजे ट्रॅव्हल. मग ट्रॅव्हलला ईडी लावला. शी हॅज ट्रॅव्हल्ड इन फॉरेन. इन फॉरेन किंवा अब्रॉड पण म्हणतात. शी हॅज ट्रॅव्हल्ड अब्रॉड किंवा शी हॅज ट्रॅव्हल्ड इन फॉरेन असं पण होईल. तिने परदेशात प्रवास केलेला नाही. शी हॅज नॉट ट्रॅव्हल्ड इन फॉरेन. तिने परदेशात प्रवास केलेला आहे का? हॅज शी ट्रॅव्हल्ड इन फॉरेन. आणि तिने परदेशात प्रवास केलेला नाही का? हॅझंट शी ट्रॅव्हल्ड इन फॉरेन. अशा पद्धतीने आपण काही वाक्य पाहत आहोत. त्यातली आता पुढची आपण स्लाइड घेऊया. 12 वाक्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. आता वाक्य देऊ आपण 13 म्हणजे 13वं वाक्य. त्यांनी बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी म्हणजे अनेक वचन असल्यामुळे दे म्हणू आपण. मुद्दे घातल्यामुळे हॅवचा वापर होणार आहे. दे हॅव. भाग घेणे म्हणजे पार्टिसिपेट. पार्टिसिपेटचा थर्ड फॉर्म पार्टिसिपेटेड. दे हॅव पार्टिसिपेटेड इन बऱ्याच म्हणजे मेनी आणि स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन. वाक्य होणार दे हॅव पार्टिसिपेटेड इन मेनी कॉम्पिटिशन्स. हे झालं होकार. याचा नकार होणार त्यांनी बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नाही. दे हॅवंट पार्टिसिपेटेड इन मेनी कॉम्पिटिशन. प्रश्न होतो त्यांनी बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे का? मग हॅव दे, हॅव पहिला आला. हॅव दे पार्टिसिपेटेड इन मेनी कॉम्पिटिशन्स. आणि चौथं त्यांनी बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नाही का? मग हॅवंट दे पार्टिसिपेटेड इन मेनी कॉम्पिटिशन्स. अशा अर्थाने 4 वाक्य इथे पूर्ण झाली. आता घेतोय आपण चौथं म्हणजे 14वं वाक्य. आम्ही हा चित्रपट आधीच पाहिलेला आहे. आम्ही म्हणजे वी घेतला म्हणून पुन्हा हॅव. वी हॅव. आता चित्रपट पाहणे. या ठिकाणी चित्रपट पाहणे म्हणून सीचा वापर किंवा लुकचा वापर न करता या ठिकाणी वापर होणार आहे वॉच. WATCH वॉच. तर वॉचचा थर्ड फॉर्म वॉच्ड. वाक्य होणार वी हॅव वॉच्ड दिस मूवी बिफोर. आधीच म्हणजे बिफोर. वी हॅव वॉच्ड दिस मूवी बिफोर. आता प्रश्न, आता नकार. आम्ही हा चित्रपट आधीच पाहिलेला नाही. वी हॅव नॉट वॉच्ड दिस मूवी बिफोर. प्रश्न, आम्ही हा चित्रपट आधीच पाहिलेला आहे का? मग हॅव वी वॉच्ड दिस मूवी बिफोर. आणि नकारार्थी प्रश्नार्थी आम्ही हा चित्रपट आधीच पाहिलेला नाही का? मग हॅवंट वी वॉच्ड दिस मूवी बिफोर. हे झालं चौथं वाक्य. 5वं वाक्य म्हणजे 15वं. तू कधीच स्वयंपाक केला आहे का? म्हणजे याच्या आधी तू स्वयंपाक केला आहेस का? कधीच म्हणजे याच्या आधी म्हणायचंय.
म्हणजे आतापर्यंत. मग या कधीचला इंग्लिशमध्ये एव्हर म्हणू आपण. एव्हर, EVER वाला एव्हर. मग वाक्य होणार प्रश्न बरं का डायरेक्ट इथे. त्याचा 4 फॉर्म नको, आता एकच बघू. तू कधीच स्वयंपाक केला आहे का? तर मग तू म्हणून हॅव येणार, मग तो पहिला बसेल. हॅव यू एव्हर कुक्ड? स्वयंपाक करणे म्हणजे कुक. मग कुकचा थर्ड फॉर्म ईडी लागतो, कुक्ड. आणि कधीच म्हणजे एव्हर मध्ये बसवला आपण. हॅव यू एव्हर कुक्ड असं ते वाक्य होणार. या ठिकाणी हॅव यू आणि कुक्डच्या मध्ये एव्हर बसवला तर ते परफेक्ट वाटत. हॅव यू कुक्ड एव्हर म्हणलं तरी चालेल, हा एव्हर शेवटी पण चालेल आणि कुक्डच्या आधी पण चालेल. हॅव यू एव्हर कुक्ड. त्यानंतर आपण येतोय आता 6व्या वाक्याकडे. मुलांनी नवीन खेळ खेळला आहे. आता मुलांनी म्हणजे पुन्हा द चिल्ड्रन म्हणू आपण, किंवा द बॉईज म्हणू, पुन्हा चिल्ड्रन म्हणू आपण. द चिल्ड्रन हॅव अनेक वचन आहे म्हणून हॅव घेतला. द चिल्ड्रन हॅव खेळला म्हणून प्लेचा थर्ड फॉर्म प्लेड. द चिल्ड्रन हॅव प्लेड. नवीन खेळ म्हणजे अ न्यू गेम. द चिल्ड्रन हॅव प्लेड अ न्यू गेम. नका, मुलांनी नवीन खेळ खेळला नाही का? नाही आहे, सॉरी. मुलांनी नवीन खेळ खेळला नाही. द चिल्ड्रन हॅव नॉट प्लेड अ न्यू गेम. प्रश्न, मुलांनी नवीन खेळ खेळला आहे का? हॅव द चिल्ड्रन प्लेड अ न्यू गेम. आणि मुलांनी नवीन खेळ खेळला नाही का? हॅवंट द चिल्ड्रन प्लेड अ न्यू गेम. अशा पद्धतीने 4 फॉर्म. आता 7वं म्हणजे 17वं वाक्य होतंय, मी माझे ध्येय पूर्ण केले आहे. बघा, आता ध्येय म्हणजे गोल किंवा एम, हे झालं ऑब्जेक्ट मध्ये. पूर्ण करणे म्हणजे एकतर कंप्लीट किंवा अचीव. तर या ठिकाणी ध्येयासाठी अचीव वापरतात. मग अचीवचा थर्ड फॉर्म अचीव्ड. वाक्य होणार, आय हॅव अचीव्ड माय गोल. माझे ध्येय म्हणजे माय गोल. आय हॅव अचीव्ड माय गोल. नकार, मी माझे ध्येय पूर्ण केलेले नाही. मग आय हॅव नॉट अचीव्ड माय गोल. तिसरं, मी माझे ध्येय पूर्ण केले आहे का? मग हॅव आय अचीव्ड माय गोल. मी माझे ध्येय पूर्ण केलेले नाही का? मग हॅवंट आय अचीव्ड माय गोल. तर अशा पद्धतीने यातलं 4 मधलं कुठलंही वाक्य येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, गप्पा चालल्यात आणि काहीतरी आई वडिलांसमोर मुलगा म्हणतोय की मी माझे ध्येय पूर्ण केलेले नाही का? मग तुम्ही आता मला नवीन मोबाईल घ्या, असं वडिलांना मुलगा म्हणतोय. मग कसं म्हणणार तो? हॅवंट आय अचीव्ड माय गोल. Now bring me a new mobile or buy me a new mobile. असं तो वाक्य बन. म्हणजे बघा, बोलता बोलता वाक्यातला नकारार्थी प्रश्नार्थी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य पटकन मध्ये आलं, तर हे आपल्याला त्यावेळी आठवलं पाहिजे. वाक्य क्रमांक 8 म्हणजे 18. तिने मला आधीच उत्तर दिले आहे. मग ती म्हणजे शी. मग शी हॅज, उत्तर देणे म्हणजे आन्सर. मग आन्सरचा थर्ड फॉर्म आन्सर्ड. शी हॅज आन्सर्ड मी बिफोर. आधीच म्हणजे बिफोर किंवा ऑलरेडी असे म्हणलं तरी चालेल. शी हॅज ऑलरेडी आन्सर्ड मी. हा ऑलरेडी पण चालतो आणि तो शी हॅज आणि मग ऑलरेडी आन्सर्ड मी. आता तिने मला आधीच उत्तर दिलेले नाही. शी हॅझंट ऑलरेडी आन्सर्ड मी. प्रश्न, तिने मला आधीच उत्तर दिले आहे का? हॅज शी ऑलरेडी आन्सर्ड मी. आणि तिने मला आधीच उत्तर दिलेले नाही का? मग हॅझंट शी
ऑलरेडी अन्सर्ड मी, असं ते वाक्य या ठिकाणी झालेलं आहे. आता वाक्य येते क्रमांक 10. आम्ही खूप नवीन गोष्टी सॉरी वाक्य 9 म्हणजे 19. त्यांनी नवीन गाडी विकत घेतली आहे. मग त्यांनी म्हणजे मग दे हॅव बॉट. आता मगाशी परचेस्ड घेतला होता ना, तर आता बॉट घेऊ आपण, बायचा थर्ड फॉर्म. दे हॅव बॉट अ न्यू व्हेकल. गाडी म्हणजे व्हेकल म्हणू आपण. मग त्यांनी नवीन गाडी घेतलेली नाही. दे हॅव नॉट बॉट अ न्यू व्हेकल. त्यानंतर त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे का? हॅव दे बॉट अ न्यू व्हेकल. आणि त्यांनी नवीन गाडी घेतलेली नाही का? मग हॅवंट दे बॉट अ न्यू व्हेकल. अशा पद्धतीने 19 वाक्य बघितली. आता 20. आता टायमिंग अप होत चाललेलं आहे, मध्येच बहुतेक कट होईल, पण मी घेतो वाक्य. आम्ही खूप नवीन गोष्टी शिकल्या आहेत. आम्ही म्हणजे वी, की लगेच हॅव घ्यायचा. वी हॅव. शिकणे म्हणजे लर्न, पण लर्नचा थर्ड फॉर्म लर्न, ईडी लागला. वी हॅव लर्न मेनी न्यू थिंग्स. खूप म्हणजे मेनी, नवीन गोष्टी म्हणजे न्यू थिंग्स. वी हॅव लर्न मेनी न्यू थिंग्स. आम्ही खूप नवीन गोष्टी शिकलेल्या नाही. वी हॅव नॉट लर्न्ड मेनी न्यू थिंग्स. आता प्रश्न, आम्ही खूप नवीन गोष्टी शिकल्या आहेत का? हॅव वी लर्न्ड मेनी न्यू थिंग्स? आणि चौथं, आम्ही खूप नवीन गोष्टी शिकलेल्या नाहीत का? मग हॅवंट वी लर्न्ड मेनी न्यू थिंग्स. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला 20 वाक्य पूर्ण बोलून दाखवली. मुद्दाम तुम्हाला म्हटलं की मी सांगतो, कारण हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहता येईल. ज्यांना कळला नाही त्यांना कळेल आणि मी पाठवलेला होमवर्क छान करता येईल. ओके. आता या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ आज आपण शिकलो. उद्या आपण घेणार पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स.